मी धनंजय कुलकर्णी, युनिव्हर्सल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजचे विशेष संपादकीय, मराठी भाषा अद्वितीय, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। असे महत्व मराठी भाषेचा गोडवा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी गायला। मराठी साहित्य समृद्ध आहे हे नव्याने सांगायची आवश्यकता नाही। वर्तमानात राज्यात हिंदी भाषेला विशेष महत्व प्राप्त करून देण्याची व भाषेला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा चालू आहे। महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी असून नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। राज्यात इतर भाषिक लोक राहतात तरीही त्यांनीही मराठी भाषेचा आनंदाने स्वीकार केलेला दिसून येतो। मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे। भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे। यात विविध भाषा बोलल्या जातात। महाराष्ट्राची प्रमुख भाषा मराठी असून इतर भाषेचा दुराग्रह निश्चित नाही। मराठी भाषेला जगन्मान्यता मिळवून देण्यात राज्यातील विविध संतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला ठळकपणे दिसून येतो। मराठी भाषेच्या उत्थानासाठी राज्यातील जनतेने अधिकाधिक प्रमाणात साहित्य निर्मिती केली पाहिजे। त्यासाठी नवोदित लेखकांना प्रोत्साहन व सर्वतोपरी सहकार्य करणे हे कर्तव्य म्हणावे लागेल। मराठी भाषेबद्दल बोलताना एवढेच म्हणावे लागेल की मराठी भाषेचा वापर सर्वत्र झाला पाहिजे, कारण तो आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे। जेव्हा आम्ही मराठी भाषेच्या अस्मितेबद्दल बोलतो तेव्हा इतर भाषेबद्दलचा दुराग्रह निश्चितच नाही हे लक्षात घेतले पाहिजे। आमची मायबोली मराठी हिचा गजर सातत्याने झालाच पाहिजे। मराठी साहित्यात विविध संत, नामवंत लेखक, कवी, नाटककार, कथाकार यांनी मराठी भाषेचा झेंडा साता समुद्रापार नेलेला आहे, हे विसरून चालणार नाही। मराठी भाषा ही अद्वितीय भाषा असून तिची अस्मिता टिकवण्याची व वृद्धिंगत करण्याची खरी गरज आहे। पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।